फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझा. तुम्हाला माहिती आहे बाळाच्या आंघोळीला घेऊन आपण काय चुका कधीच नाही केल्या पाहिजे. येस, या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे एखाद्या बाळाची किंवा नवजात शिशूची आपण आंघोळ आणि आंघोळीच्या रिलेटेड गोष्टींची काळजी कशी घेतली पाहिजे. चला जाणून घ्या. पहिली आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, आपली जी स्किन असते ही थोडी जाड असते, डेव्हलप्ड असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सगळे ऋतू त्यांनी बघितले असतात. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक थोडा अंदाज असतो की आपली स्किन केअर ही कशी करावी, मॉइश्चराईज कसं करावं. पण यापैकी काहीच बाळाच्या बाबतीत नसतं. बाळाची त्वचा ही कम्पॅरेटिव्हली खूप थिन असते, म्हणजे खूप पातळ त्वचेचा एक कोट असतो. त्या त्वचेच्या कोटवर कोणतीही गोष्ट जर रगडली, खरडली, खूपच जोरात हार्शली केली तर त्या स्किनला तो परमनंट डॅमेज करू शकतो. अंघोळ हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे बाळाच्या आयुष्यातला, जिथे अख्खीच्या अख्खी स्किन आपण हँडल करतो आहे. म्हणून त्याबद्दल आपण डिटेलमध्ये आत्ता जाणून घेणार आहे. पहिली आणि महत्त्वाची मिस्टेक, आंघोळीसाठी बाळाला एरिंडलचं तेल किंवा अजून कोणतंही तेल, तिळाचं तेल, सरसो का तेल ही तेल वापरली जातात, जेणेकरून त्या कल्चरमध्ये असं समजलं जातं की त्या तेलांनी बाळाला फायदा होणार आहे. पण ॲक्च्युली बाळाच्या स्किनसाठी हे कोणतेही हीट प्रोड्युसिंग ऑइल वापरू नये. येस, एरिंडलचे तेल तुम्ही पॉटीच्या जागी किंचित लावू शकता, त्याने कॉन्स्टिपेशन कमी होतं. सरसोचं तेल किंवा मोहरीचं तेल जर तुम्ही बाळाच्या तळपायांना रात्री लावलं आणि थोडंसं मसाज केलं त्याने बाळांना सर्दी खोकला होत नाही, कारण ती हीट प्रोड्युसिंग ऑइल आहे. पण अख्ख्या बॉडीला मसाज करायला तिळाचं तेल किंवा सरसोचं तेल नाही वापरायचं आहे. तिळाचं तेल तुम्ही रात्री पोटाच्या अवतीभोवती मसाज करायला वापरू शकता, त्याच्यावरती जरा शेकू शकता, त्यांनी गॅसेस किंवा वात कमी व्हायला मदत करतो. पण बाळाच्या फुल बॉडी मसाजसाठी आपण मग काय वापरू शकतो? खोबरेल तेल किंवा तुम्ही लोक वापरू शकता बदामाचं तेल. जर तुम्हाला मिक्सचर ऑफ बदामाचं तेल, खोबरेल तेल आणि नॅचरल ऑइल्सचं चाहिए तर तुम्ही मायद्विजा बेबी ऑइल पण घेऊ शकता. तर तुम्ही लोक हे पण वापरू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, होम बेस्ड केअर ही नेहमीच चांगली असते. जर तुम्ही बदामाचं तेल किंवा कोकोनट ऑइल वापरणार असाल तर ते कोल्ड प्रेस ऑइल वापरा. प्युअर मोस्ट असतं. कमर्शियली प्रोड्युस्ड ऑइलमध्ये कुठे ना कुठे पाम ऑइल किंवा दुसरे एखादे केमिकल्स ॲड होतात त्याची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी. दुसरी महत्त्वाची मिस्टेक, बाळाच्या स्किनला असं 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 रगडून मसाज करणं आंघोळीच्या आधी. बाय द वे, लक्षात ठेवा एक गोष्ट, खूप रगडलं म्हणजे बाळाचे मसल्स मजबूत होणार आहेत, बाळ असंच शांत झोपतं. आम्हाला माहिती आहे, इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे एक रूल आहे, मसाज करताना ज्या क्षणी बाळ रडायला लागलं त्या क्षणी मसाज थांबवलं गेलं पाहिजे. कारण बाळासाठी आंघोळ आणि मसाज हे टॉर्चर नाही पाहिजे. आपण स्पाला का जातो? टू फील गुड, टू फील रिलॅक्स. बाळांसाठी तो अभ्यंग आहे एव्हरीडे दिवसाचा, म्हणजे एव्हरीडे स्पा आहे तो त्यासाठी बाळासाठी महत्त्वाचं आहे, कारण ते बाळाला रिलॅक्स करतं, काम डाऊन फील करतं. तो रगडून रगडून नाही केला पाहिजे. तिसरी महत्त्वाची मिस्टेक, खाणं. म्हणजे पोरांच्या केसमध्ये ब्रेस्ट फीड किंवा फॉर्म्युला फीड केल्यानंतर आंघोळ किती वेळात झाली पाहिजे हे लोकांना लिटरली लक्षात येत नाही. कित्येक वेळा लोक बाळाला फीड करतात, मग मसाज करतात, मग आंघोळ करतात. इट्स नॉट ओके. कारण जसं बाळाच्या पोटाच्या आतमध्ये फीड जातो त्याच्यानंतर मसाज किंवा आंघोळ जर लगेच आली तर बाळ वॉमिट करतात, म्हणजे ते दूध काढून टाकतात. पण दुसरी अजून एक गोष्ट आहे, जसं तुम्ही जेवण आतमध्ये जातो तुमची अख्खी बॉडी डायजेस्टिव्ह प्रोसेसकडे फोकस करते, जेणेकरून कॉलिक होऊ नये, डायजेशन नीट हवं, न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन चांगलं व्हावं, हे बॉडीचं फोकस. त्याच्यामध्ये जर तुम्ही मसाज केलं तर बॉडीची अर्धी एनर्जी बाकीच्या मसल्सकडे जायला लागते, कारण ऑब्व्हियसली तिथे पण काम आहे. आंघोळ केलं, गरम पाणी बाळाच्या अंगावरती टाकलं तर अर्धी एनर्जी तिकडे जाते. म्हणून फीड आणि मसाजमध्ये अर्धा ते पाऊण तासाची गॅप पाहिजे. मसाज आणि आंघोळीमध्ये ॲटलिस्ट 15 मिनिटाची गॅप पाहिजे. हे तुम्हाला फॉलो करावंच लागणार. नंबर 4, तुम्ही बाळाला किती गरम पाण्याने आंघोळ घालताय? नाही, बाळपोटाच्या आतमध्ये फार गरम पाण्यात असतो, गरम पाण्याने आंघोळ घातली म्हणजे बाळ शांत झोपतं, शेक मिळायला पाहिजे. तुमचं कोपर डिप करा. तुम्हाला जेवढ्या टेम्परेचरचं पाणी कम्फर्टेबल आहे तेवढ्याच टेम्परेचरचं पाणी बाळाला कम्फर्टेबल आहे. प्लीज पिल्लाला खूप गरम पाण्याने आंघोळ घालू नका, त्यांची स्किन जास्त ड्राय होते याने. इट्स नॉट अ गुड आयडिया. 5वी गोष्ट, आंघोळीच्या वेळेस बेसन लावणं आणि रगडून बाळाच्या अंगावरती घासणं. बट येस, अभ्यंग स्नानमध्ये उट्टण लावणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून बाळाच्या स्किनवरती उट्टण लावा. मायदूजा बेबी उट्टण पण आहे, तुम्ही ते पण ट्राय करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळे बेसन घासायचं नाही. जर तुम्हाला हे उट्टण नसेल बाय करायचं, घरी उठणं बनवायचं असेल तर मसुराच्या डाळीचं पीठ वापरा.
पण बाळाच्या अंगाला उठण्याने अभ्यंग स्नान द्या, पण रगडू नका. ते केस काढण्यासाठी उगीच घासत बसू नका. 6वी आणि महत्त्वाची गोष्ट, बाळाच्या अंगावरती तुम्ही जेंटल साबण, जेंटल सोप हे जरी वापरत असाल तरी कित्येकही कल्चरली, इनफॅक्ट इंटरनॅशनली रिसर्च तर हे पण सांगतं की एव्हरी डे बाळाला साबणाने किंवा जेंटल सोप्सने आंघोळच घालू नये. साबण किंवा सोप किंवा टॉप टू टो वॉशेस हे आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरले तरी चालतील. बाकी दिवशी बाळाच्या अंगावरती फक्त जेंटल ऑइल मसाज आणि त्याच्यावरती स्पंजिंग जरी तुम्ही केलं आणि साबण बाळाच्या स्किनला नाही लावलं तर तुम्ही बाळाच्या स्किनचा ड्रायनेस बऱ्यापैकी वाचवू शकता. आणि 7वी आणि अतिशय महत्त्वाची मिस्टेक जे खूप सारे पॅरेंट्स करतात, आंघोळीनंतर माझं बाळ झोपलंच पाहिजे. जर आंघोळीनंतर बाळ झोपलं नाही म्हणजे आंघोळ नीट झाली नाही, हे ट्रूथ नाही आहे. इनफॅक्ट रियालिटीमध्ये दिवसा कधीही बाळ 1 ते 1.5 तासाच्या वरती झोपलंच नाही पाहिजे. म्हणजे आंघोळीनंतर जी बाळं 3 तास 4 तास 5 तास झोपतात काहीतरी मेजरली चुकतं आहे. कारण बाळांनी लांबडं रात्रीच झोपलं पाहिजे, अगदी न्यूबॉर्न स्टेजपासून. जर तुम्हाला स्लीप ट्रेनिंग शिकायचं असेल 0 to 2 इयर्सच्या बाळांचं तर तुम्ही मायतुझ्याकडून पण शिकू शकता. मी ते डिटेल्स लिहिते आहे, त्या नंबरवरती कनेक्ट करा, ते तुम्हाला स्लीप ट्रेनिंग हे डिटेल्स देतील. पण आत्तासाठी खूप जास्त महत्त्वाचं की बाळं ही झोपली पाहिजे रात्री आणि दिवसा गपचूप जागली पाहिजे. म्हणून बाळाला लोक काय करतात, मसाज करताना डबल ट्रिपल रडवतात, खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ घालतात, अख्खी आंघोळ पण ते बाहेर रडत राहतात आणि त्या अख्ख्या रडण्यामुळे ते दमतात आणि म्हणून वेड्यासारखे झोपतात. ते दिवसाचं जास्त झोपले आंघोळीनंतर याचा अर्थ काय, याचा अर्थ ते रात्री सारखे सारखे उठणार आहे. दोन्ही गोष्टी ॲक्च्युली आपल्यासाठी ओके नाही आहेत. म्हणून काळजी घ्या स्वतःची पण आणि बाळाची पण. आणि बाळाच्या आंघोळीच्या वेळेस ह्या 7 मिस्टेक प्लीज करू नका. आंघोळ हा एक मजेचा भाग आहे, फ्रेश वाटायचा भाग आहे. आपण सगळीजण आंघोळ करतो आणि बाळाला आंघोळ घालतो, हा आयुष्याचा एक हायजीनचा पण भाग आहे. म्हणजे रगडणं याला हायजीन म्हणत नाही. एवढं आपल्याला कळलं की मला वाटतं आपण ऑटोमॅटिकली थोडंसं शांत होऊ. म्हणून प्लीज लक्षात ठेवा, या चुका करू नका. आणि जर तुम्हाला अशी तुमच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून ऐकायची असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एखादा प्रश्न तुमच्या मनात येत असेल ज्याची तुम्हाला उत्तरं श्रेयाकडून पाहिजे तर ते पण आम्हाला लिहून कमेंटमध्ये कळवा. आम्ही तुम्हाला लवकरच त्याची उत्तरं कळवू. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.